हॅलो, कसे आहात सगळे? आज सकाळी आमच्याकडे खूप सुंदर साबुदाणे वडे बनणार होते. सोनूला नाही का आधी स्वयंपाक करायचा खूप जास्त कंटाळा यायचा. ती बोलायची मी घरातली सगळी कामं करेन पण स्वयंपाक सोडून. पण आता आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की सगळ्यात सुंदर स्वयंपाक ती करते. आज माझं मिंत्रावरून एक पार्सल पण रिसीव झालं होतं. आज आमच्याकडे छोटासा पाहुणा आला होता. चला तर मी याची ओळख घालून देते. तर हा आहे प्रियांश. सोनूला लहान बाळ खूप जास्त आवडतात म्हणून सोनू प्रियांशला घेऊन येते. तसं आमच्या घरात सगळ्यांना लहान बाळ खेळवायला खूप जास्त आवडतात आणि प्रियांशसोबत सगळेच आवडीने खेळतात. तो पण कधी बोर होत नाही आणि आम्ही सगळे पण त्याला खेळून कधीच बोर होत नाही. दुपारी मी आराम करावं म्हणून झोपली होती तर खिडकीच्या बाजूला झाड आहे, त्या झाडावर 3 खारुताई होत्या. इतक्या जास्त मस्ती करत होत्या आणि त्यांचा आवाज मला खूप जास्त इरिटेट होत होता म्हणून मला झोपच लागली नाही. उठून संध्याकाळची कामं आवरून घेतली आणि आम्हाला आज गावाला जेवायला बोलवलं होतं म्हणून आम्ही पप्पांसोबत गावाला निघालो होतो. मला 4 व्हीलरपेक्षा नाही का बाईकवर फिरायला खूप जास्त आवडतं. हे आहे आमच्या गावाकडचं घर, म्हणजे इथं आजी बाबा राहतात. लहानपणी गावाला यायला खूप मजा वाटायची कारण घरी सगळेच असायचे. पण आता जसे मोठे झाले जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी असतं आणि घरी कोणीच नसतं. कोणी कॉलेज निमित्त बाहेर आहे तर कोणाची लग्न झाली म्हणून सगळे बाहेर आहे. जवळच माझ्या आत्याचं पण घर आहे तर आम्ही आत्याला भेटायला गेलो होतो आणि जेवण पण वाढून ठेवलेलं होतं आंटीने. आणि गावाकडे आता पण जागेवरच हात धुवून घेतात जेवायला बसण्याआधी. छान जेवण वगैरे केलं आणि आम्ही आईस्क्रीम पार्लर मधून आईस्क्रीम घेतली कारण स्कूबीला आम्ही घरी एकटं सोडून आलेलो होतो. स्कूबीला आईस्क्रीम खूप जास्त आवडते आणि आईस्क्रीम दिल्यावर तो खूप जास्त खुश होऊन जातो. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स.